काल रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची सभा होती. या सभेच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र कोटे यांनी जे शब्द वापरले, हा शब्द एक अपमानित शब्द आहे. या शब्दाबद्दल आपण काय बोलता? नमस्कार, मी खालिद मन्यार, भारतीय मुस्लिम. आता जर बघितलं, काल जे सभा झाली, मान्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी साहेब जेव्हा सोलापुरात आले होते, की आता काय झालंय, सोलापुराचं वातावरण एवढं बिकट झालंय की जातीवर राजकारण हे लोक करायलेत. सर्वप्रथम मी देवेंद्र कोटे, महेश निकाळजे, राम सातपुते यांचा निषेध करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून, की बाबा जेणेकरून की आता जर बघितलं आपण सोलापुरात यांनी वारंवार मुस्लिम मताबद्दल शब्द वापरत आहेत. काल देवेंद्र कोटेने सांगितलं जिहादी, लांड्या असे जे शब्द वापरलाय त्याप्रमाणे मी देवेंद्र कोटेचा निषेध करतो. देवेंद्र कोटेला मी सांगतो, अरे बाबा तुझी लायकी काय? ज्या तू मुसलमानच्या जीवावर तू निवडून आला, मुसलमानच्या जीवावर तू जाऊन ज्या सरकारी जमीन कब्जा केले, तुझी लायकी काही नाही. तुझं नाव जर देवेंद्र असं पाठीमागचं ते कोटे काढलं, तुला कुत्र पण विचारणार नाही. राहिला विषय आहे की बोला सोलापुरात पूर्ण भारतातील अशी अवस्था झाली, यांचा सत्ता पलट होणार आहे. मोदी साहेब पण आता पूर्ण डगमले, आपली सत्ता आता बसणार नाही. की जेणेकरून भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर कुठलाही बोलत नाही, फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आता आपण जर बघितलं तर मोदी साहेब पण मुस्लिम समाजाबद्दल बोलत नव्हते. मोदी साहेब पण मुस्लिम बद्दल वेगळे मुस्लिमांना आम्ही मुस्लिम म्हणून आरक्षण देणार नाही. अरे बाबा, तुला आरक्षण कोण मागितलंय? आरक्षण आम्हाला नको, आम्हाला संविधान पाहिजे. आम्हाला संविधान, भारतात जे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ते संविधान आम्हाला टिकून देण्यासाठी यावेळी मी 100% मोदीचा तख्ता पलट होणार आहे. जेणेकरून आता काल जे आमचे महेश काळजे जे काल जे सांगितलंय तिने बाबा जिहादी आले बाबा, जिहादीचं बुलडोर आलाय का नाही जिहादीला साफ करण्यासाठी. अरे बाबा, तुझ्यासारखं आम्ही बुलडोर चालत नाही. तू गरिबांचे दुकानं काढून बुलडोर चालवलाय. तुला कोण ओळखताय? मुख्यमंत्री जर नाव काढलं एकनाथ शिंदेबाईंचं, तू एकनाथ शिंदे नावाचं कलंक आहे तू सोलापुरात, की गोरगरिबांचं तू दुकानं पाडून तू स्वतःला आमदार समजावलाय. अरे बाबा, तू नगरसेवक होण्यास लायकीचं नाही, तू निवडून पण येणार नाही नगरसेवक म्हणून. तुला आता हे सांगतोय, तू मुस्लिमाबद्दल एवढं बोलणार, तू एवढं मोठं झाला नाही. तर या सर्व गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो. वारंवार मुस्लिम समाजाबद्दल ते राम सातपुते जे आमदार खासदारकी जे थांबलेत, आता त्यांनी माजी होणार आहे. आता त्यांना टेन्शन आलंय की बाबा आता आपण जे आमदार होते ते आमदार पद गेलं, खासदारीला पडणार. आता पूर्ण जनता जागृत झालेली आहे. जनतेला माहित पडलंय फक्त हिंदू मुस्लिम करू शकतात, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाही. आज जर बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून बीजेपीचे खासदार होते, एक तर खासदार दारू पिऊन पडत होता, दुसरा खासदार मठ सोडून निघाले नाही. ते बिचारे चांगले होते. आम्ही काय महाराज बघून आम्ही वोट दिलं, त्यांना बाबा चांगलं परिवर्तन सोलापुरात होणार. तरी पण कसं आहे, राजकारण चांगल्या लोकांचं राजकारण नाही. आज महाराजाला त्यांनी जमू दिले नाही. हे राजकीय लोक नालायक राजकीय लोक असल्यामुळे ते बिचारे महाराज चांगले होते, आम्ही त्यांचा आदर करतो. आज जे वातावरण सोलापुरात जर हे करत असेल, दूषित करत असेल, तर मी सर्वप्रथम त्या राज सातपुतेचा पण निषेध करतो, भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो. अजून ते देवेंद्र कोटे यांनी जर सांगितलं बांगलादेशी आमच्या 50,000 घुसखोरी बांगलादेशी नवी दिल्लीमध्ये शिरलेत. मी मान्य सीपी साहेबांना विनंती करतो हात जोडून की बाबा देवेंद्र कोटे यांना पहिला अरेस्ट करा, यांची चौकशी करा की बाबा 50,000 बांगलादेशी कुठं आहेत, यांचा कॉल ट्रेस करा. 100% मोठा उघड केस झाल्याशिवाय राहणार नाही. माहिती आहे का बांगलादेशी सोलापुरात आहे म्हणून? आता एवढं त्यांनी परफेक्ट सांगलं, 100% त्यांना माहिती असणार. देवेंद्र कोटे संपर्कात असणार. देवेंद्र कोटे सीपी साहेबांना विनंती करतो, याला ताब्यात घ्या पहिला तुम्ही. यांना ताब्यात घेऊन चौकशी करा, याचे कॉल डिटेल काढा, मग कुणाच्या संपर्कात आहे, जेणेकरून हे सोलापूरचं वातावरण दूषित करण्याचं काम देवेंद्र कोटे करत आहे. शास्त्री नगरमध्ये तर मुस्लिम आणि पद्मशाली समाजाचे लोक आहे, बांगलादेशी कुठून आले तिथं? हे काय जातीपातीचं राजकारण करायला ते बीजेपी वाले. यांचं मग तर आता यांना कळालं की बाबा या वर्षी आपण काय जिंकून येणार नाही. जनता हुशार झालेली आहे, जनतांना सर्व नागरिकांना कळालंय. फक्त हिंदू मुस्लिम करणार, दुसऱ्या विकासाच्या मुद्द्यावर बोलणार नाही. आज जर बघितलं सोलापुरात एवढी परिस्थिती वाईट आहे, पाण्याची परिस्थिती असेल, जे आरोग्याची परिस्थिती असेल, जे सिव्हिलमध्ये झालेलं बेड मिळत नाही. सिव्हिलमध्ये गेलं तर खाली झोपलेले असतात, सिटी स्कॅन बंद आहे. एवढी वाईट परिस्थिती साहेब करोना काळामध्ये झालेली आहे. करोना काळामध्ये सर्वात जास्त काम करणारे मुस्लिम समाज आहे.
आज जर बघितलं पूर्ण भारतात जर बघितलं कोविड जेव्हा आला मुस्लिम समाजाने सर्वात पहिला आपलं बलिदान दिलेलं आहे, सर्वात पहिला पुढे येऊन केलेत. सर्व जेवढे पूर्ण भारतात जे मदरसे आहेत त्या मदरसेमध्ये क्वारंटाईन करणारे पहिला मुस्लिम होते. मुस्लिमांनी पूर्ण मस्जिदमध्ये क्वारंटाईन चालू केले. तर आम्ही एवढं सांगतो बाबा, आम्ही छत्रपती महाराजांच्या विचारांना चालणारा हे महाराष्ट्र आहे. आम्ही त्यांना विनंती करतो बाबा, तुम्ही गालबोट लावण्याचं काम करू नका. हे महाराजाचे विचार आहे, ते योगी असेल तिकडे असेल, हे जे शासन आहे महाराष्ट्र शासन महाराज छत्रपती शिवाजी महाराजाचे याच्यामुळे चालत आहे. बाबा तुमचं ते हुकुमशाही तर चालणार नाही, चालू देणार पण नाही जनता. इथं हिंदू मुस्लिम मिळून राहतात, इथं मिळूनच राहणार. तुमच्या 2-4 भाषणामध्ये काय हिंदू का फसणार नाही, काय नाही. 100% या दिवशी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हे राहणार नाही सर्व सोलापूरकर. देवेंद्र कोटे यांनी जे आरोप केलेले आहे त्याबद्दल आपल्या संघटनेमार्फत आपण काय करणार यावर? मी आमचे संपर्क प्रमुख जमीरभाई शेख और आमचे अजित भाऊ कुलकर्णी कालच आम्ही कलेक्टर साहेबांना फोन करून सूचना दिलेली आहे की साहेब या वारंवार राम सतपती असू दे, त्यांचे बगल बच्चे असू दे, वारंवार हे वातावरण खराब करण्याचं काम करत आहे. एका समाजाला, वैशिष्ट्य समाजाला हिने टार्गेट करून निवडणुका लढत आहे. त्यांच्या आमदार खासदारकीचं पद हे रद्द करा म्हणून आम्ही एक मागणी केलेली आहे. काल कलेक्टर साहेबांना पत्र मागून दिलं, आम्हाला पत्र पण दिलंय. डीसी साहेबांना आम्ही बोललोय. डीसी साहेब पण म्हणले की बाबा तुम्ही एक निवेदन द्या. आज आम्ही निवेदन देऊन त्यांना निषेध करून त्यांच्यावर कारवाई करणार. यापुढे ठीक आहे, आज इलेक्शन आचारसंहिता म्हणून मी शांत आहे. उद्या जर इलेक्शन झाल्यानंतर त्यांना आम्ही रस्त्यावर उतरून धडा शिकवल्याशिवाय प्रहार संघटना गप बसणार नाही. इतकेच नव्हे, देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांचे खूप उपकार आहेत. शिंदे साहेबांचे जे काँग्रेसाने तुम्हाला आतली चड्डी असू दे, तुमचं बनीन असू दे, पूर्ण शिंदे साहेबांच्या पैशावर तुम्ही घेतलेला आहे. आज जे सोलापुरात तुम्ही जागा कब्जा केलाय, फक्त काँग्रेसच्या काळामध्येच केलाय. तुम्ही जेव्हा लहानचे मोठे झालो ते काँग्रेसमुळे मोठे झालो हे विसरून नाही. जेणेकरून तुम्हाला तुमची लायकी 100% या इलेक्शनला पूर्ण जनता, सोलापूर जनता दाखवणार. आता लोक जागृत झालेले आहेत. लोकांना तुम्ही काय केलंय, 2 जातीमध्ये ते निर्माण करून हुकुमशाही सर्व करत आहे. हुकुमशाही आता होणार नाही, लोकशाही जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा हुकुम